राज्य सरकारचा बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग विरोधात आज कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातल्या 12ही जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन आहे ते होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती कोल्हापुरात देखील पुणे बेंगलुरू महामार्गावर या ठिकाणी आंदोलन होणार आहे आणि त्याच्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो तैनात केलेला आहे। जवळपास 250 ते 300 पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। कारण आपल्याला माहित आहे की कोल्हापुरातील जे आंदोलन असतं ते आंदोलन हे प्रचंड आक्रमक असतं आणि म्हणूनच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलीस ही खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये एंट्री केली जाते त्या ठिकाणी पुणे बेंगलुरू महामार्गावर हे आंदोलन होते आणि अशाच पद्धतीनं सोलापूर असेल, परभणी असेल, लातूर असेल, धाराशिव असेल या जिल्ह्यांमध्ये देखील चक्काजाम आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। या आंदोलनाचं नेतृत्व आहे ते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। सतेज पाटील हे अधिवेशनामध्ये आहेत, त्यामुळे विधिमंडळातला लढा आहे तो सतेज पाटील लढतील आणि रस्त्यावरची लढाई आहे ती या ठिकाणी राजू शेट्टी यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि म्हणूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात केलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं त्याचबरोबर इंडिया आघाडीचं आंदोलन म्हटल्यानंतर ते अतिशय आक्रमक असतं आणि म्हणूनच पोलिसांनी देखील या ठिकाणी पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती महामार्गावरून जी वाहतूक होते ती वाहतूक देखील दुसऱ्या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातलं नियोजन देखील पोलिसांनी केलेलं आहे। आता या ठिकाणी आंदोलन सुरू झाल्यानंतर किती वेळ महामार्गावर या आंदोलकांना बसू देतात आणि सरकार या आंदोलनानंतर शक्तीपीठ महामार्गासंदर्भातला तोडगा नेमकं कशा पद्धतीने काढतं हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।